राज्यातल्या टॅक्सी आणि रिक्षा चालकांना येत्या 1 मे पासून जर त्यांना मराठी भाषा बोलता लिहिता आली नाही तर त्यांचा परवाना रद्द होऊ शकतो। सरकार तशा संदर्भातल्या त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या बेतात आहे। राज्याच्या परिवहन विभागाकडून हा निर्णय घेतला गेल्याच्या नंतर याला विरोध होऊ लागलाय। संप बंद अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जाऊ लागल्या, पण राज्याचे परिवहन मंत्री मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। रिक्षा चालकांच्या काही संघटनांनी कितीही विरोध करू द्या, आम्ही मागे हटणार नाही असं परिवहन मंत्री म्हणतात। दरम्यान मनसेनं परिवहन विभागाच्या या निर्णयाचं स्वागत केलं। 1 मे पासून रिक्षा चालकांना मराठीची सक्ती, काही रिक्षा संघटनांचा सक्तीला विरोध, अंमलबजावणीवरती परिवहन मंत्री ठाम। 1 मे रोजी असणाऱ्या महाराष्ट्र दिनापासून राज्यातील परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा वाचणं, लिहिणं आणि बोलणं हे बंधनकारक असणार आहे। राज्यातील रिक्षा चालकांच्या परवान्यांची पुनर्तपासणी करताना चालकाला मराठी भाषा बोलता येते का याची शहानिशा करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन कार्यालयांना दिले आहेत। मराठी भाषिकांची कुठलीही गळचेपी होऊ नये। पॅसेंजर जर मराठी असेल तर त्याच्याबरोबर मराठीमध्ये रिक्षा चालक असू द्या, टॅक्सी चालक असू द्या, ओला उबेर रॅपिडो चालक असू द्या, त्यांना मराठीमध्ये बोलणं अनिवार्य आहे। मराठी जर ते बोलत असतील तर तुम्हाला समजलं गेलं पाहिजे, त्यामुळे वादविवाद निर्माण होणार नाही। आणि ह्या घटना घडलेल्या आहेत। आम्ही हा सक्तीचा निर्णय काय आज घेतलेला नाही आहे, हा निर्णय 2019 साली किंवा 1989 सालच्या नियमानुसार झालेला आहे। मी फक्त परिवहन मंत्री म्हणून आमचे RTOचे अधिकारी ते योग्य प्रकारे कारवाई करतात का हे फक्त तपासतो, ते चुकीचं काय। मराठी अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावर अभिनेता रितेश देशमुख यांनी आपलं मत मांडलंय। परिवहन मंत्र्यांच्या निर्णयाचं त्याने समर्थन केलंय। मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही अनिवार्य असलीच पाहिजे आणि ज्या काही काय प्रवास करणारे मराठी भाषक असतात आणि आपण महाराष्ट्रात आणि काय की महाराष्ट्रामध्ये जशी मराठी अनिवार्य पाहिजे तसं आपण इतर राज्यात गेले की त्यांची भाषा आपण बोलली पाहिजे। तसंच मला वाटतं की हा जो काही निर्णय आहे तो योग्यच आहे। रिक्षा चालकांच्या काही संघटनांनी मराठीच्या या सक्तीला विरोध केलाय। या विरोधात गुरुवारपासून आंदोलन करण्याचा इशाराही रिक्षा चालक संघटनांनी केला। अशा प्रकारे सक्ती करणं बेकायदा असल्याचा दावा वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केलाय। मला असं वाटतंय की प्रताप भाषेचं गलिच्छ राजकारण बंद करा। आज प्रताप थोडा मागे आले, आज म्हणले की वेळ मागा वेळ मागा, म्हणजे त्यांना माहित आहे की हे असं चालणार नाही। और ज्या सदावर्ते वहाँ तो उनकी दाल नहीं गलेगी, हे माहित आहे त्यांना, माहित आहे प्रतापला सदावर्ते के सामने दाल नहीं गलेगी। आणि आम्ही येणाऱ्या 1 तारखेपासून आमची इच्छा नसताना जे आहे आम्हाला काम करण्याची सुरक्षित परिस्थिती नाही। आमच्या म्हणजे ऑटो रिक्षा भावांना मारहाण होण्याची भीती आहे, स्टँडवर मारहाण होण्याची भीती आहे आणि म्हणून आम्ही 1 तारखेच्या पुढं रिक्षा चालवू शकू की नाही ते सांगता येत नाही। सर्व नियमांचे पालन करून पूर्तता करून परमिट घेतलेला आहे। त्या हातावर पोट असणाऱ्या रिक्षा चालकाने कर्ज काढून रिक्षा घेऊन महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करत आहेत आणि जर अशा चुकीच्या प्रकारे फक्त भांडवलदारांना त्यांचं प्रॉफिट कमवून देण्यासाठी जर सूडबुद्धीने परिवहन मंत्री हा निर्णय घेत असतील तर त्याचा विरोध आहे आणि त्यांनी तातडीने हा निर्णय परत घ्यावा ही आमची विनंती आहे। मी आव्हान करतो परिवहन मंत्री म्हणून, चर्चेला तर बसा। चर्चा न करता डायरेक्ट तुम्ही सांगाल की नाही आम्ही संपावर वगैरे जाऊ, ही मराठीची मुस्कटदाबी आहे आणि परिवहन मंत्री म्हणून ही मुस्कटदाबी मी सहन करणार नाही। महाराष्ट्रामध्ये तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य, मराठी बोलावंच लागेल आणि मराठी समजावंच लागेल। मराठीच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनसेने या सक्तीचं स्वागत केलंय। मराठी भाषा न बोलणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाईची मागणीही मनसे नेत्यांनी केली आहे। सगळ्यांनी मराठी बोललं पाहिजे हा आग्रह आमचा पहिलाच आहे आणि त्याची सुरुवात पण झालेली आहे। आणि आता आपण जर बघाल तर लोक मराठी बोलतात आणि शिकण्याचाही प्रयत्न करतात आणि ही चांगली गोष्ट आहे, आम्ही त्याचं स्वागत करतो। निदान समजली पाहिजे ना, हमको मराठी ने आता हिंदी में बात करू असं बोलणाऱ्यांसाठीच ही गोष्ट आहे। लोक बोलला मराठी आमचं काहीच म्हणणं नाही। ज्या कस्टमरला किंवा ज्या पॅसेंजरला समजा मला इकडनं त्याला एखादा पत्ता समजून सांगायचा, तेवढं समजण्यापुरतं तर मराठी आलंच पाहिजे ना त्याला।
आणि महाराष्ट्रात राहायचंय, मुंबईत राहायचंय, इथे तुम्हाला व्यवसाय करायचा, तर इथली भाषा आली पाहिजे. येत्या 1 मे पासून राज्यातील रिक्षा चालकांना लागू होणाऱ्या मराठीच्या सक्तीबाबत काय प्रतिक्रिया दिल्यात आपण बघूया. आम्ही महाराष्ट्रात राहतो, मराठी आलं पाहिजे. मराठी माणूस आहे, महाराष्ट्रात राहतो, मराठी आलं पाहिजे. तुमचे काही मित्रमंडळी जे आहेत चालक, रिक्षा चालक, हां, त्यांना तुम्ही काय मराठीमध्ये बोला. मराठी आलं पाहिजे. आपण राहतात, तुम्ही राहता इथे पोट भरायला आलात की नाही, मग इकडची भाषा तशी चाललं पाहिजे तुम्हाला. अब हम लोग को मराठी समझ में आता है, बोल नहीं पाते हैं. तो मराठी बोलने की आप कोशिश करोगे? कोशिश करते ही है, कोशिश करेंगे, बोलने का तो आता ही है, सब नहीं है समझ में, बाकी आता है बराबर. जो भी बोलता है मराठी में हमको समझ में आता है, बोल नहीं पाते. मराठी बोललंच पाहिजे. आता एवढ्या दिवसापासून, एवढ्या वर्षापासून इथं राहत आहेत, म्हटलं त्यांना थोडंफार तरी मराठी आलंच पाहिजे. हां, आणि ज्यांना नाही येत असेल तर त्यांनी कोशिश करावी. महाराष्ट्रात येऊन कमाई करायची आहे, पण इथल्या लोकांची 2 शब्द मराठीत बोलायची तयारी नाही. हा कसला अहंकार? भाकरी हवी आहे, पण त्या भाकरीची भाषा नको, हे कसं चालेल? असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातो. राज्य सरकारने कठोरपणे या सक्तीची अंमलबजावणी करावी अशी मागणी केली जाते. त्यासोबतच घराबाहेर पडल्यानंतर मराठी असतानाही स्वतःच हिंदी भाषेत बोलायला सुरुवात करणाऱ्या मराठी माणसानेही व्यवहारात अधिकाधिक मराठीचा वापर वाढवायला हवा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.